नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खमंग कुरकुरीत कमी तेलकट अशी अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ते खूप सोप्या पद्धतीने। तर अळूवडी खूप साऱ्या पद्धतीने प्रत्येक भागामध्ये बनवली जाते। तर माझ्या पद्धतीने ही अळूवडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पूर्ण बेसन पीठ घेतलं तरी चालेल, पण तांदळाच्या पिठामुळे आपली वडी छान अशी कुरकुरीत बनली जाते। अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून टाकून घ्यायचा, त्यामुळे सुगंध खूप छान येतो। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं खलबत्त्यामध्ये मी जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल। आणि पाव चमचा हळद, 1 चमचा धन पावडर आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे। आणि 4 ते 5 चमचे ते मी चिंचेचा कोळ टाकून घेत आहे। आणि वरून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तर लिंबू नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, चिंचेऐवजी ते तुम्ही लिंबाचा वापर केला तरी चालेल, आणि किंवा चिंच आणि लिंबू टाकलं तरी चालेल। त्यामुळे काय होतं, वडी खाताना अशी घशामध्ये खवखवत नाही। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घट्टसरी नाही किंवा जास्त पातळही करायचं नाही। तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता अळूची पाने मी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। तर आता वरची आपण असं देठ काढून घ्यायची। तर ही अळूची पाने थोडीशी मोठी आहेत, त्यामुळे असं देठ जास्त जाड आहेत, तर अशी देठ काढून घ्यायची। त्यामुळे काय होतं, वडी आपली व्यवस्थित अशी रोल करता येते आणि पाणी अशी दुमडता येतात व्यवस्थित। तर हे पहा, या पद्धतीने अशी सर्व देठ आपल्याला काढून घ्यायची आहेत। हे पहा, यामुळे सुद्धा आपली वडी खाताना घशामध्ये अशी खवखवते। हे पहा, काढून घेऊयात। आणि सर्व पानांची याच पद्धतीने अशी मी देठ काढून घेतलेली आहेत। आणि पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आणि आता सुरुवातीला मोठं पान ठेवून घ्यायचं आणि त्या पानावर आपल्याला हे बेसन पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी। जास्त जाडसरही थर द्यायचा नाही, नाही तर वडी अशी खाताना असं घशामध्ये टोटर बसलं जातात। तर हे पहा, आता दुसरं पान ठेवून द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी हे बॅटर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला मोठी पानं ठेवायची आणि नंतर आपल्याला छोटी पानं ठेवून द्यायची आहेत। आणि सर्वात शेवटी आता वरून थोडंसं तीळ असं सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं, त्यामुळे वडी छान अशी खाताना कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते। आणि या पद्धतीने आपल्याला असं पॅक करून घ्यायचं। हे पहा, छान असा रोल करून घ्यायचा। हे पहा, छान असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचा। आणि आता इथे मी अगोदरच पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता हे आपल्याला रोल ठेवून द्यायचं आहे। आणि 15 मिनिटं छान असं वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। तर चाकूच्या सहाय्याने चेक करूयात, तर चाकू क्लीन निघत आहे। तर आता आपण 10 मिनिटं असं हा रोल थंड करून घ्यायचा वडीचा। आणि वड्या आता आपण कट करून घेऊयात। तर हव्या त्या साईजमध्ये, लहान मोठ्या साईजमध्ये वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता। तर पीठ थोडंसं असं कोमट झाल्यानंतर आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत। आणि आता वड्या आपण तळून घेऊया। तर इथे मी पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये वड्या अशा शालो फ्राय करून घेत आहे। तर तुम्ही वड्या डीप फ्राय करू शकता। तर अशा शालो फ्राय वड्या करत असताना असं पसरट भांडं घ्यायचं, तुम्ही तव्यामध्ये केल्या तरी चालतील। आणि आता तेल गरम झालं की सर्व वड्या अशा ठेवून द्यायच्या आणि मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। गॅस फुल ठेवायचा नाही, नाही तर वड्या लगेचच करपतील। तर हे पहा, अशा पलटी करून घ्यायच्या आणि 2 ते 3 मिनिट लागतात एका बाजूने वडी अशी तळण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही। तर उलटपालट करून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या सर्व तळून घ्यायच्या आहेत। आणि आता काढून घेऊयात आपण। आणि याच पद्धतीने सर्व वड्या तळून घ्यायच्या। आणि आता काढल्यानंतर इथे मी थोड्याशा टिश्यू पेपरवर ठेवत आहे, थोडंफार जे तेल आहे ते पूर्ण असं नितळलं जातं। आणि आता ह्या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आणि तुम्ही जवळूनही पाहू शकता, हाताला अजिबात तेल लागत नाही। तर ह्या वड्या अजिबात तेलकट बनल्या जात नाही, तर छान अशा खमंग कुरकुरीत वड्या बनून तयार होतात। तर ह्या वड्या संपेपर्यंत छान अशा खुसखुशीत राहतात। आणि ह्या वड्या तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात। तसेच चपाती बरोबर किंवा अशाच तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात। आणि 4 ते 5 दिवस ह्या वड्या टिकतात। तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा। तसेच इग्नोर असाल तर फॉलो करायला विसरू नका। आणि सर्वात शेवटी तुम्हाला दावते वडी आतून। हे पहा, किती असं लेयर्स पडलेले आहेत वडीला। तर नक्की ट्राय करून पहा। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।